आज मी करणार आहे कांद्याच्या पातीची भाजी। मी इथे कांद्याची पात बारीक बारीक चिरून घेतली, टोमॅटो घेतलाय, त्याच पातीचा एक कांदा घेतलाय, लसण घेतलंय सोलून, थोडीशी कोथिंबीर आणि ते मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती मी आता। आणि मीठ लागणार आहे आपल्याला, मोहऱ्या, जिरे, हळद आणि लाल तिखट एवढं साहित्य आपल्याला या भाजी करण्यासाठी लागणार आहे, आणि शेंगदाण्याचं कूट, तेल। तर चला आपण आता भाजी करायला सुरुवात करूया। इथे मी कढई ठेवले गॅस चालू करून। कढई थोडीशी तापल्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकले। तेल छान तापल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी ॲड केली, नंतर जिरे आणि जे लसूण होता ते मी त्याचे बारीक बारीक कुटके करून घेतले, तुम्ही ठेचून पण टाकू शकता। आणि आता ते लसूण छान तळल्यानंतर त्यामध्ये मी आता ते जे आपण कांद्याच्या पाती आहेत त्या ज्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या मी टाकले आता त्याच्यामध्ये। आपल्याला त्या व्यवस्थित जी पात आहे ती तळून घ्यायची आपल्याला। तेलामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं। कांद्याची पात छान तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर, आणि त्यात मी जे काही टाकणार आहे तुम्ही कांद्याच्या पातीच्या अगोदर पण टाकू शकता। नंतर तो जो मी चिरून घेतलेला कांदा होता, ह्याच पातीचा एकातला कांदा घेतला होता मी। कांदा, नंतर टोमॅटो, कोथिंबीर मी ॲड केली। तुम्ही कांदाची पात टाकण्याच्या अगोदर पण हे सगळे साहित्य टाकू शकता, पण मी नंतर टाकले इथे। आणि आता आपल्याला ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। तर ती कांद्याची पात व्यवस्थित शिजावी, आणि ते कांद्याच्या पातीचं पाणी सुटतं, मग ते पाणी व्यवस्थित हे व्हावं त्यासाठी आता आपल्याला थोडा वेळ आपल्याला त्या ज्या भाजीवर थोडा एक ताट झाकून ठेवायचं आहे, की जेणेकरून म्हणजे पाणी पूर्ण सुटेल त्या कांद्याचं ह्याचं आणि व्यवस्थित शिजेल ती कांद्याची पात। तर मी ठेवलेले होते 2 मिनटं झाकून ठेवलेले होते। आता तो व्यवस्थित शिजलेला आहे, वाफवून घेतले मी आता ते पूर्ण। तर आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। मसाले म्हणजे तिखट, हळद आणि शेंगदाण्याचं कूट, जे काही बाकीचं उरलेलं साहित्य आहे ते आपण त्यामध्ये आता ॲड करणार आहोत। नंतर मी हळद घेतली अर्धा चमचा, नंतर हाफ मी असं 1 चमचा हे टाकलेले आहे तिखट, आणि आता ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि जी भिजवलेली डाळ होती भिजत ठेवलेली, आता मी ती डाळ ॲड केली त्यामध्ये, आणि डाळ पण आपल्याला व्यवस्थित त्या पातीमध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगोदर। आणि आता
सर्वात शेवटी राहिलेलं आहे आपलं शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट मी ॲड करते त्यामध्ये आणि परत ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी हे कमी टाकायचं आहे थोडं, म्हणजे आपली जेणेकरून आपली जी आपण जी डाळ टाकलेली आहे, तुम्ही यामध्ये तुरीची डाळ, आता मी मुगाची टाकली, तुरीची पण टाकू शकता. तुरीच्या डाळीला जास्त पाणी लागतं शिजण्यासाठी, त्यामुळे जास्त पाणी लागतं. मुगाच्या डाळीला कमीच लागतं. त्यामुळे जेणेकरून डाळ शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे, कारण पातीचं पाणी ऑलरेडी सुटतं जास्त, त्यामुळे. आणि सगळ्यात शेवटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं की जेणेकरून मीठ सगळीकडे स्प्रेड होईल. चालेल, आता आपण ही भाजी शिजायला ठेवूयात. तरी ते भाजी शिजत आलेली आहे, ऑलरेडी शिजलेली पण आहे. झाली.